आपल्याला पाहायला मिळते कलोते आणि त्याला फाईट करेल टीम रामाची वाडी. मी नक्कीच सुरेश केवारी सर, आपण कुठे असाल तर या ठिकाणी या. येस, धन्यवाद नरेश आणि पूर्ण टीम. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, या स्पर्धेची मधून आपली शरणागती पत्करली. परंतु जाताने स्टेशन ठाकूरवाडी टीम आपण सावकाश जावे ही आपणास कळकळीची विनंती. कारण थोडासा रस्ता जरूर हार्ड आहे, तो पार करून तुम्हाला घरापर्यंत पोचायचं आहे. त्यासाठी थोडासा उशीर होईल, परंतु जाताना सावकाश जा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आणि येस योगेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. योगेश, आपण या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी मात्र या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं लगेच. योगेश, चला आयोजक आपण त्या ठिकाणी जा. निलेश, योग्य मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी योगेशला त्या ठिकाणी जा. प्रत्येक बक्षिसाचं सन्मान करणं ही खरं तर प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि तेच साध्य करत असताना आपण या ठिकाणी बघतो योगेशला. जबरदस्त खेळी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी लक्ष्मण आणि त्याच्या साथीला विजय. हो हो, पहिलाच बॉल फणसांकडे लॉर्ड अपील केली होती, परंतु पंच विजय आणि उमेशला आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला विजय, ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार देखील मागच्या सामन्यात पाहिले. कारण विजयची शरीर यष्टी आहे ना, ती मात्र जबरदस्त पाहायला मिळते. अगदी अजय जडेजाची आठवण होते आणि तेच आज साध्य देखील करावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज विजय. पुन्हा एकदा हो हो, यावेळेस कव्हर पॉइंट मधून बॉलला ढकललंय, बॉल चाललाय सीमा रेषा फार, मिळतील 4. चौकार आलाय फलंदाज विजयच्या बाट मधून. इथे नक्कीच बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर, रफ्तार का राजा. अर्थात या गोलंदाजाकडे वेग भरपूर आहे आणि वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी केसांचा जर विचार केला ना तर सनद जयसूर्य यांची आठवण होते, परंतु का होईना या गोलंदाजाकडे तेवढा स्पेल आहे. बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही सचिनला पाहू शकाल, अगदी चांगला खेळाडू आहे, परंतु सातत्याने रामावतचीवाडी टीमसाठी प्रयत्न भरपूर केलेत. शेवटचे मॅच खेळण्यासाठी कोणता संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. हो हो, बॉल हवेत आहे, फटका फसलाय, बॉल कलेक्ट झाला नाहीये. इथे झेल ड्रॉप झाली आहे. विजयची महत्वाची विकेट होती, झेल घेणं तितकंच फार महत्वाचं होतं या मॅचमध्ये. शेवटचा सामना कोणता संघ खेळेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण एका साईडला झुगरेवाडी टीम जाऊन पोहोचले शेवटच्या मॅचसाठी, म्हणजे शेवटची मॅच 2 षटकाची राहील, याकडे देखील लक्ष असू द्या. आजचा विचार केला तर 2:45 या ठिकाणी पाहतोय आपण, 2:45 वाजलेत. पंच येस, बॉल 2 बाकी आहेत, म्हणजे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागले गेलेत, 5 धावा आपण बघतोय. हो हो, जबरदस्त गोलंदाजी, पकडले पायची उमेशची उमेशची विकेट फार महत्वाची आणि ते विकेटचे फलंदाज उमेश बॅक टू द पॅव्हिलियन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल योगेशला पाहू शकाल. अगदी हा देखील चांगला खेळाडू आहे. आज कुठेतरी लक्ष्मण मागे राहिलाय की काय. सचिनची गोलंदाजी जबरदस्त राहिले. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या पात्र 5 धावा आणि जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही सचिनला पाहू शकाल. आणि आता भगवान दादांचं देखील आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच थोडासा जरूर दुकानाकडे दुर्लक्ष केलंय आणि आज या ठिकाणी आलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. रामाचवाडी संघाकडून माधवला तुम्ही पाहू शकाल. क्षमता जरूर आहे माधवकडे, परंतु त्या क्षमतेला प्रत्युत्तर देईल का फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला विजय पावलेची आठवण करून देणारा. खरं तर विजयला फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. धावा बनवायच्या असतील. स्कोरबोर्डवर धावा आपण बघतोय 5 आणि पहिला बॉल. हो हो, जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे, उंच गेलाय, लांब लचक. विजयच्या बॅट मधनं ठोकलाय हा षटकार. येस डीजे धन्यवाद. विजयची क्या झेल सोडली आणि तिथून विजय आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार आलाय आणि नेक्स्ट बॉलवर देखील फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. 4 रन पार. येस डीजे थँक्यू. विजयची भरपूर चांगली बॅटिंग आपण बघतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. फुल टॉच बॉल होता. लॉलीपॉप बॉल खरं तर पाहायला मिळाला होता आणि त्या ठिकाणी जर कलेक्ट झाला असता बॅटला तर बॉल मी तर म्हणेन शिल्लारवाडी गावामध्ये गेला असता. परंतु त्या ठिकाणी जरूर आपण बघितला तर फुलटॉच बॉल होता. अगदी डीपमध्ये खाली राहिला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता विजयकडनं फुलटॉचवर खरं तर टोल उसूल केला गेला असता आणि ते खराब चेंडू थोडासा बॉल बाहेर राहिला म्हणजे वाईट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च माधवला पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज पुनश्च एकदा विजय या फलंदाजाला. फुलटॉच बॉल होता, लो फुलटॉच होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल आणि विजयला माहिती आहे शेवटपर्यंत थांबणे फार महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. जर काय धावा बनवायचे असतील, अजून लक्ष्मण देखील येणं बाकी आहे. म्हणजे चांगले फलंदाज कलोते टीमकडे सातत्याने पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून नाईटची रजनी शुंकला देखील आपण बघतोय आणि आज या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज जरूर झालेत. हो हो, यावेळेस खोलामध्ये टाकला होता बॉल. इथं प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. जर कनेक्ट झाला बी बॉल जसा टाकला तसा थोडासा डीपमध्ये खाली राहिला आणि एस टी रक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावला. म्हणजे जबरदस्त कामगिरी विकेट किपर तुम्हाला पाहायला मिळेल. महेश पुन्हा एकदा सज्ज. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल. विजयला स्ट्राईक रोटेट करायची गरज होती का असे भरपूर प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. आणि जर पाहिलं तर पहिलं षटक दुसरं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोचले जी मात्र 17 या आकड्यावर. आता शेवटचं 6 बॉल शिल्लक आहेत आणि त्या 6 बॉलमध्ये स्ट्राईक वर आलाय फलंदाज विजय आणि सर्व जबाबदारी विजय या फलंदाजाकडे असेल. म्हणजेच या ओव्हरमध्ये धावा बनवल्या जातील का, कारण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज रुपेश. फिरकीचा जादूगार. जी मागे 4 व्हीलर आहे ना त्याने ती लाईट बंद करा. फिरकीचा जादूगार गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश एक चांगला गोलंदाज आहे आणि ती गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल का, कारण भरपूर मोठ्या फलंदाजाला खरं तर या गोलंदाजाने नाचवले आपल्या गोलंदाजी
च्या माध्यमातून. परंतु आता विजयला पाहू शकाल, विजय राहिलाय कुठे बघा. हो, जसा राहिला तसा बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलंय. इट्स अ मात्स्वीट फलंदाज विजयच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार आपण पाहिला विजयच्या बॅटमधनं. सातत्याने चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस जागा बनवली होती, पुण्याशी एकदा पाहायला मिळेल का. आणि ते रिव्हर्सचा अटेंड केला होता, परंतु वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना. गोलंदाज रुपेशचे 22 बनलेत. पहिला चेंडू समाप्त झालाय, दुसरा चेंडू थोडासा खराब राहिला. आणि इथे आता उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. त्या 5 बॉलमध्ये धावा देखील बनवाव्या लागतील, म्हणजे स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. विजय यावेळेस सादरा फटका दर्जेदार आहे, स्टँड इन डिलेवर्ड. फलंदाज विजयच्या बॅटचा दरारा, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. धावा बनले ते मात्र 28. लो स्कोर होता, 17 बनल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. तिथून जे कमबॅक केलंय ना विजयने, ते मात्र जबरदस्त. एकट्याच्या धावाचा विचार केला ना की 26 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. बॅटर बघा कुठे राहतो. एक चांगला अनुभव जरूर आहे. आणि इथे यावेळेस अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे, एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का. बॉल चाललाय पुण्याच्या एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावन करता येतोय, चौकार. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार, वाईट बॉल, षटकार, चौकार, जबरदस्त बॅटिंग, 32 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतो. आणि कमबॅक केलं जाईल का आता यावेळेस पुण्याच्या एकदा. हो, हा जबरदस्त बॉल राहिला आहे. आणि इथे हा डॉट बॉल आलाय, म्हणजे चांगला बॉल रिलीज केला. आता कुठेतरी कमबॅक करतोय रुपेश हा गोलंदाज, कारण रुपेशला माहित आहे समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मी तर म्हणेन विजयला पाहू शकाल. फुलटॉच बॉल ऑन साइडला, जबरदस्त हिट. बॉल चाललाय सीमा पार, 4 धावा. आणि हे षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचेल तब्बल, पंच 1 बॉल शिल्लक असेल. 5 बॉलचा खेळ झालाय, कारण एक वाईट आलेला होता. आम्ही चकित झालो, काय सांगायचा. ते बॅटर आहे तिकडे येडं झालं. येस, आणि तोही लगेच निघून आला, काय सांगायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या बॉलवर टार्गेट सेट केलं जाईल. किती धावा येतील. येस, वाईड बॉल आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावर. 36 धावा आपण बघतोय. शेवटचा बॉल प्रगती पथावर आहे की काय. हो, बॅटची टॉपेज. शेवटच्या बॉलवर एक विकेट आली. फलंदाज बाद विजय, बॅक टू द पवेलियन. धाव फलक जाऊन पोहोचलाय. धाव फलक 37 या आकड्यावर. आणि इथे बनवायचे येणारे 18 बॉल 38 धावसंख्येची गरज. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
यस धन्यवाद डीजे. बस काम 25. बेकार डान्स. एक नंबर. इथे 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 38. गोलंदाजी ट्रॅकवर विजय. पहिलं षटक हाताळत असताना स्ट्रायकिंग एंडला कैलास. यावेळेस मात्र फटका त्या ठिकाणी स्टॉप जरूर झाला होता. अगदी स्वतःचा एसटी रक्षक बॉलला अडवला आणि तदनंतर पहिला बॉल डॉट. क्षमता आहे रामावाडीकडे. अर्थात विलास आणि त्याच्या साथीला कैलास. कैलासला पाहू शकाल. रामावाडी गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये ठोकते. 6 धावांसाठी बिग षटकार. षटकार आला. बॅटर यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला जबरदस्त हिट. बॉल चाललाय बॅक टू बॅक. दुसरा षटकार. येस थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग. पहिला बॉल जरूर निर्धाव आला. तदनंतर कैलासच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिला. तिसरा षटका पाहायला मिळेल का यावेळेस. फटका कमालीचा क्लास दाखवत असताना कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा चौकार. यस डीजे थँक्यू. जशी सुरुवात केली होती टीम कलोते संघाने तशीच सुरुवात टीम रामचवाडी संघाकडून आपण बघतो. यावेळेस जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आणखीन एक फटका त्या ठिकाणी चुकी घडते मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे पाहिलं तर विकेटचं पतन. फलंदाज बाद. अर्थात विलासला मैदान सोडावं लागेल. चांगला खेळाडू होता परंतु अति घाई आणि संकटात नाही. ही धाव घेणे महत्वाची नव्हती परंतु जोपर्यंत खेळपट्टीवर कैलास असेल ना तोपर्यंत धावा जमवल्या जातील यात शंका नाहीये. अर्थात विलासने जरी आपली विकेट सोडली असेल तरी देखील डाव सावरण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रामावाडी गावचा सर सेनापती कर्णधार अर्थात महेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. नक्कीच कैलासनी जबरदस्त खेळ केले. 16 धावा आपण बघतोय स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक पहिला. शेवटचा बॉल प्रगती पथावर आहे म्हणजे या बॉलवर धावा येतील का. 16 धावा बनलेत. शेवटचा बॉल आहे. महेश ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता. फक्त फ्लिप करायचा होता. फ्लिपचा फटका जर दिला असता तर चौकार पाहायला मिळाला असता परंतु डॉट बॉल आलाय. जबरदस्त कामगिरी विजयची राहिली आणि इथून पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले गेले 16 आणि आता इथून बनवायचे 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज म्हणजे 11 दुनी 22. ती क्षमता आहे फलंदाज कैलासची. शांत असणारा खेळाडू. क्रिकेटमधील असे खेळाडू भरपूर कमी पाहायला मिळतात आणि तेच साध्य करत असताना एक गुणवंत खेळाडू म्हणून कैलासकडे पाहिलं जातं. अद्यापर्यंत कोणत्याही खेळाडूला कधी शिवी दिली नाहीये, कधी वाईट बोलला नाहीये आणि कधीच कुणाला रागावला देखील नाहीये. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवर आपण बघतोय कैलास कवटे या खेळाडूला. अतिशय चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून धावा देखील जरूर आलेत आणि येथे आज 12 बॉल आणि 22चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज उमेश. बॅटिंग करत असताना उमेशची बॅटिंग राहिली नाहीये. थोडीशी कमी बॅटिंग राहिली आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर उमेशला पाहू शकाल. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव. जास्तीचा काही मिळणार नाहीये
आणि एक या धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. आता 21ची गरज आहे. 11 बॉल 21चं समीकरण. या मॅचमध्ये महेशच्या बॅटमधून धावा पाहायला मिळतील का, कारण प्रयत्न करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. महेश ऑन स्ट्राईकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल यावेळेस बॅटिंग मार्कवर. हो हो, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग कनेक्ट झाला नाही आहे. क्षेत्ररक्षक मित्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा नाही आहे, एकच धाव घेतली जाईल आणि स्वतःकडे स्ट्राईक खरं तर कैलासने ठेवले, कारण कैलासला माहीत आहे जोपर्यंत माझ्याकडे स्ट्राईक असेल तोपर्यंत मी धावा जमवू शकतो. प्रयत्न भरपूर चांगले केले महेशने, स्ट्राईकवर आणण्याचं काम देखील केलं. आता उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकार या मॅचमध्ये सर्व काही सांगून जाईल, परंतु ते येतील का. गोलंदाज उमेश एक चांगला गोलंदाज आहे. उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बडवायचे ते मात्र 20 धावा. येस, स्ट्रायकिंग एंडला कैलास एक चांगला हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवर कैलासला तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल राहिलाय. अगदी पाहिलं तर शपल लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तदनंतर डॉट डिलिव्हरीची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 9 बॉल 20चं समीकरण. नक्की चांगली मॅच होईल या शंका नाही आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर धावा जमवल्या जातील का. हो हो, यावेळेस देखील डॉट बॉल. आता स्वतःकडे तर स्ट्राईक जरूर ठेवले, परंतु उर्वरित 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. या ओव्हरमध्ये शेवटपर्यंत थांबणं कैलासला महत्वाचं राहील यात शंका नाहीये. 18 बनलेत, शेवटचे 2 चेंडू, 20 धावसंख्येची गरज, म्हणजेच अजून 1 ओव्हर बाकी आहे. शॉर्ट बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी होईल का. बॉलचा स्पीड जबरदस्त राहिला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावन करता येतोय. दमदार चौकार. धन्यवाद डीजे. चौकाराला 22 बनलेत, आता 7 ला 16 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटल. जोपर्यंत कैलास आणि महेश आहे तोपर्यंत धावा जमवू शकतात. या मॅच मध्ये संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा. यस, फुल टॉच बॉल आणि त्यावर आक्रमण. बॉल पाहिलं तर नो बॉलची सांगता आणि इथे पाहिलं तर 5 धावा. या बॉलवर खरं तर परभणी मिळाले टीम रामाचवाडी संघाला. चुकी केले उमेशने आणि इथे पाहिलं तर नो बॉलची सांगता आणि त्यावर आक्रमण. 4 धावा म्हणजे 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 5 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. आता शेवटचा बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये आणि 7 बॉलमध्ये बनवायचे 11 धावा. काल देखील आपण पाहिली शेवटची मॅच, वाईट बॉल आला 5 धावा आणि तिथून तो सामना गमावला होता. आणि इथे देखील वाईट बॉल आला नो बॉल आलाय म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. 5 धावा पाहिल्या. आता 7 मध्ये 11चं समीकरण. उमेश पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. उमेशला पाहू शकाल. कैलास आहे. हो हो, ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक. वडा फिल्डिंग. कॅचर जरूर सोडले, परंतु झेल संघासाठी 5 धावांचं योगदान वाचवलं आणि तिथे जर पाहिलं तर 1 धाव आली. 28 बनलेत. आता 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. हा जर षटकार आला असताना तर नक्कीच 5 धावसंख्येची गरज असती, परंतु काय जबरदस्त एफर्ट लावले कलोते टीमने. कौतुक करावं तेवढे कमी त्या क्षेत्ररक्षकाचं. अगदी बॉलला अडवलं गेलं आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. म्हणजेच उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. ते मात्र 10 आठवावी लागेल चापेवाडीची मॅच. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तिथून 5 बॉलवर 7 धावसंख्येची गरज होती, ते देखील झाल्या नाहीयेत. आता इथून गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
म्हणजेच 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. रामावाडीचे नशीब आहेत की काय हेच आज पाहायला मिळेल आणि ते नशीब आज आजमावावे देखील लागतील. 6 बॉल 10 ची गरज स्ट्रायकिंग एंडला. बॅटर कैलास पुन्हा एकदा. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षकाने पुन्हा अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा. इथे थोडासा कनेक्ट झाला नाहीयेच. कनेक्ट झाला असता तर षटकार आला असता, परंतु कनेक्ट थोडासा लेट झाला आणि नंतर 2 धाबा. या मॅच मध्ये ना कैलाची बॅटिंग जबरदस्त राहिली. आता 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 5 बॉल 8चे समीकरण आहे. तुर्तच समीकरण जर पाहिलं तर थोडासा कठीण जरूर आहे, परंतु तो सोपा देखील तितकाच आहे, यात शंका नाहीये. दोन्ही टीमचे संघर्ष चालू आहे. असं म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, परंतु आज ते साध्य करावं लागेल. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. यस, यावेळेस एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस, एक धावावर संघर्ष चालू आहे. आता 4 बॉल 7 ची गरज. चापेवाडी टीमचा देखील 4 बॉल 7 ची गरज होती. 4 बॉल डॉट आले. एस पंच, थर्ड अंपायर. यस, इथं चेक केला जाईल. येस पंच, आपण या ठिकाणी या, थोडासा विलंब करा. यस, विलंब जरूर केला जाईल इथे चेक. अर्थात या मॅच मध्ये खरं तर येस थ्रो बॉलर आहे, म्हणजेच नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि अर्थात नक्कीच थ्रो बॉलर आहे, कारण हा बॉल थोडासा फेकला जरूर. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव नाही आहे ना पंच? एक धाव आहे का? ओके. आणि एक नोची, अर्थात 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि तदनंतर खरं तर मागच्या ओव्हरमध्ये लक्ष्मणने चांगलं षटक हाताळलं होतं. त्या लक्ष्मणला गोलंदाजी ट्रॅकवर येणं फार महत्त्वाचं होतं. आणि त्या लक्ष्मणला का गोलंदाजी दिली नाही आहे, भरपूर प्रश्न खरं तर पडलेले असतील. कारण लक्ष्मण एक चांगला गोलंदाज होता. अगदी मागच्या इनिंगमध्ये त्याने निर्धाव षटक हाताळलं होतं. आता इथून बडवायचे 5 चेंडूमध्ये 6 धाबा. अर्थात 2 बॉल जरूर चांगले राहिले होते. आणि तदनंतर एक बॉल जरूर चांगला हाताळला होता. अगदी 32 धावा बनलेत. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावसंख्येची गरज आहे. येणारा बॉल फ्री हिटचा असेल, यात शंका नाही आहे. परंतु लक्ष्मणला प्राचारण करणं फार महत्त्वाचं होतं या ओव्हरमध्ये, कारण त्याची मागच्या ओव्हरमध्ये आपण निर्धाव षटक देखील पाहिलं. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. एखादी झेल, एखादा विकेट या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नेऊ गोलंदाज आपण बघितलं, वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. आता इथे कमबॅक केलंय. अर्थात 4 बॉलमध्ये 6 ची गरज आहे. आता 5 मध्ये 6 ची गरज होती, आता इथून कमबॅक केलाय गोलंदाजाने. आता 4 मध्ये 6 ची गरज आहे. खरं तर सुभाष चांगली गोलंदाजी करतोय. याच्या अगोदर जर या गोलंदाजाला गोलंदाजी दिली असती तर मात्र जबरदस्त आपल्याला सामना पाहायला मिळाला असता. जबरदस्त वेग आहे. हा देखील डॉट बॉल. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 3 बॉल मध्ये 6 ची गरज. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज कैलासला तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईक एंडला महेश. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस कमबॅक केले जाईल का? उर्वरित 3 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघाचे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये.
दोन्ही संघाच्या पासण्या पासपूस जरूर पाहिल्या. बंच केलाय, एक तर बनले. आता 5 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 5ची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 बॉल 5ची गरज, सॉरी 5 बॉल 6ची गरज होती आणि तिथून 2 बॉल डॉट आले गोलंदाजाचे आणि कमबॅक केलाय. अर्थात कैलास स्ट्राईकवर जरूर आलाय. षटकाराने मॅच फिनिश करेल का. 2 बॉल 5ची गरज. मंजिल तो उन्हें के मिलती है जिनको सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होती है. या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. असं म्हणतात ना की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅच मध्ये इतिहास घडवेल का. आणि इथे यष्टी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार. येस डीजे थँक्यू. आज विजयला झोप लागेल की नाही हे काही सांगू शकत नाही, कारण महत्वाच्या क्षणी हा बॉल सुटला आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता रामाची वाडीच्या हृदयामध्ये जीव आला असेल. नक्कीच एक चेंडू एकची गरज आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना आलाय. ज्या फलंदाजाने या सामन्यात फलंदाजी केली, सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर कैलासला तुम्ही पाहू शकाल. आता कैलासचा हृदय अक्षरशः दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस करत असतील. 3:15 वाजलेत आणि 175 लोक ऑनलाईन ही मॅच पाहतात. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं मी मनाच्या अंतःकरणातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, कारण मॅच भरपूर चांगली आहे. एका साईडला कलोते टीमचे पाठीराखे बघत असतील, दुसऱ्या साईडला रामाचवाडीचे पाठीराखे बघत असतील. 1 बॉल 1ची गरज आणि मॅच कोणता संघ विजय होईल याकडे देखील तितकंच लक्ष लागून राहिलं. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. सामना कसा असावा तो मात्र असा. आज नशीब कोणत्या संघाच्या बाजूने असतील. 1 बॉल 1ची गरज. एका बॉल मध्ये 6 होऊ शकतात, परंतु एका बॉल मध्ये 1 बनवली जाईल का. 1 बॉल 1ची गरज. हो यावेळेस मात्र जरूर पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट केलाय आणि इथे सामना जिंकलाय तो मात्र बॅटिंग करणारी टीम, अर्थात रामाचवाडी टीमने. खरं तर भरपूर बाहेर हा बॉल होता आणि तदनंतर बाईकच्या रूपाने हा सामना खरं तर जिंकला, परंतु हार्ड लक टीम कलोते फाईट जबरदस्त दिली आणि मी तर म्हणेन तो आलेला चौकार